नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती जाहिरात आणि वयवाढ संघर्ष ह्या दोन गोष्टी आता सगळीकडे आतुरतेने वाट लागलेली म्हणजे ह्या दोन गोष्टींकडे लागलेली आहे आणि मी त्याच संदर्भात आज प्रत्यक्षात काल गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब काल नागपूर दौऱ्यावर असताना त्याला आमची एक कोर म्हणजे एक महत्त्वाची टीम मुकुल किनकर आणि त्यांची एक टीम महत्त्वपूर्ण भेटली होती आणि ती टीम भेटल्यानंतर त्यांनी स्वतः फडणवीस साहेबांशी बोलल्यानंतर त्यांनी काय उत्तर दिले त्याच्यावरती आणि कशा पद्धतीनं काय झालेले हे सगळं व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्णपणे प्रॉपर माहिती पाहणार आहे, अधिकृत माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी चॅनलला सबस्क्राइब करायचं, कारण का आगामी होणारी पोलीस भरती आणि अशाच नवनवीन अपडेट आपल्याला या ठिकाणी रोजच्या रोज मोफत मिळत जातील। लक्षामध्ये काय होणार नेमकं, आता तुम्हाला पुढे अंक दिसतात 87 88 89 90 91। तुम्ही म्हणता काय टोटल करायची का त्याची टॅली मारायची? नाही मित्रांनो, हे जे अंक आहेत ते 1987 वाले, 1988 वाले, 1989 वाले, 1990 वाले आणि 1991 वाले यांचे आहे मित्रांनो। आता मी जर 87 88 89 वाल्यांबद्दल बोललो किंवा 87 88 वाल्याबद्दल बोललो तर 89 90 वाल्यांना रागीन, 89 90 वाल्यांबद्दल बोललो तर 91 वाल्यांना रागीन। मात्र लक्षात ठेवा मित्रांनो, वयवाढ कशी भेटणार आहे आणि वयवाढ कशा स्वरूपाची वयवाढ भेटू शकते हे मी तुम्हाला नंतर एक 5 मिनिटांमध्ये सांगणारच आहे। मात्र तत्पूर्वी जे महत्त्वाच्या काही बातम्या आहेत, महत्त्वाचे काही अपडेट आहेत, ते अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहे। काल देवेंद्र फडणवीस साहेब यांना विद्यार्थी भेटले असता त्यांनी काय उत्तर दिलेले आहे, काय कशा पद्धतीने काय, आत्ताच माझं मुकुलशी काही वेळेपूर्वी बोलणं झालं कशा पद्धतीने काय आणि त्यानंतर मी लगेच तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो महत्त्वाचा। कारण का आज आमच्या पुणे आणि मुंबई आंदोलनात जे काही आमचे पूजा साळुंके असन, आमचा अमोल असन किंवा बाकीचे जे काही विद्यार्थी भरपूर त्यांचे किंवा आमचा सागर पाखरे असन मालेगावचा, आज त्या सर्वांचे मला या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचे आज फोन आले होते। म्हणून मला वाटलं का विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी आपण बनवावा, म्हणून हा एक व्हिडिओ बनवतोय आणि तो पण एक दिलासादायक व्हिडिओ असणार आहे। जास्त उशीर न करता मी मूळ मुद्द्याकडे जातोय, व्हिडिओला सुरुवात करतोय। या ठिकाणी आपण पाहत असाल स्वतः देवेंद्र फडणवीस दिसतात। काल स्वतः देवेंद्र फडणवीस यांना अशा पद्धतीनं आमचे विद्यार्थी मित्र जे आमचं मंडळ होतं शिष्टमंडळ ते त्या ठिकाणी भेटलेले, मुकुल आणि त्याचे मित्र हे काल त्या ठिकाणी भेटलेत आणि ज्या संदर्भात साहेबांशी चर्चा झाली, साहेबांशी चर्चा झाल्यानंतर साहेबांनी एकदम अतिशय चांगल्या पद्धतीनं असं त्याचं प्रत्युत्तर जे दिलेलं आहे, आपलं उत्तर जे दिलेलं आहे ते काय आहे ते मी, आणि तत्पूर्वी त्यांनी काय निवेदन दिलं तर निवेदनामध्ये कशाचा उल्लेख केला होता हे आधी पाहणार आहे आणि मग त्याच्यानंतर आपण त्या याच्या संदर्भात बोलणार आहे का साहेबांनी उत्तर काय दिलं। या ठिकाणी आपल्याला दिसते, ऍक्च्युली आता मी थोडं घाईत बोलवतोय त्याच्यामुळे ते मला पेज इकडून तिकडून इकडे घ्यावं लागतं, पण ठीक आहे आपल्याला महत्त्वाची माहिती कालचे सर्व पोलीस भरती विद्यार्थी महाराष्ट्र राज्य कालची डेट आहे त्याच्यावर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री माननीय पुढं काय त्यांनी काय सांगितलंय का वर्ष 2024 मधील पोलीस भरतीमध्ये एक संधी मिळण्याबाबत, एक संधी म्हणजे वय संपलेल्या आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी ऑनलाईन अर्ज भरणे चालू करावे, ह्या दोन गोष्टींसाठी निवेदन दिलं होतं। निवेदन तुम्ही भरपूर देता, सगळीकडे निवेदन देतो आपण, परंतु आमच्या काही टीम अशात का ते डायरेक्ट मूळ मुद्द्यात म्हणजे डायरेक्ट गृहमंत्र्यांनाच निवेदन राहतं त्यांचं आणि त्याच्यामध्ये ते बोललेले सुद्धा आहेत। मात्र यांनी त्यामध्ये काय दिलेलं आहे हे पाहू। सेवेस अर्ज करतो की आम्ही पोलीस भरती करणारे विद्यार्थी मागील पोलीस शिपाई भरती 2022-23 मध्ये आम्हाला तांत्रिक अडचणी कारणास्तव संधी देण्यात आली नव्हती। मध्यंतरी आम्ही आझाद मैदान असेल, मुंबई असेल, पुणे असेल या ठिकाणी उपसाठी बसलो असता यावेळी महाराष्ट्र पोलीस महानिरीक्षक पडवळ साहेब यांनी एक संधीबाबत पत्र काढला असता त्यात फक्त 2023 मध्ये वय ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी द्यावा असा उल्लेख केला। लक्षात ठेवा, जर ह्या 2023 नुसार वय ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी द्यावा असा जर उल्लेख जर झाला असेल तर ज्या उमेदवारांनी आत्ताची भरती दिली पण आता त्यांचं मार्च एप्रिल मे नंतर ज्या विद्यार्थ्यांचं वय संपले 23 ला नाही 24 ला ज्या विद्यार्थ्यांचं आत्ताची भरतीला बसत होतं मात्र मे नंतर त्यांचं वय संपले त्यांना सुद्धा संधी यानुसार बसत नाही, याचा अर्थ हा पण होतो। त्याच्यानंतर त्यांनी सांगितले का पोलीस भरती शिपाई 2022-23 असल्यामुळे 2 वर्ष सवलत देण्यात यावी, तरी आपण दुरुस्ती करून 22-23 असा उल्लेख करून शासन स्तरावर प्रस्ताव पाठवून योग्य ती कारवाई करावी। आता यांनी 22-23 हा त्या ठिकाणी परिपत्रकात बोललेत आणि 22-23 जर बोलले तर 87 88 मे बी 89 सुद्धा 87 88 वाले त्या ठिकाणी तिथं बाद होऊ शकतात जर 22-23 म्हटलं तर। आता ऍक्च्युली याच्यामध्ये 22-23 म्हटलं म्हणजे ते लगेच 22-23 देतील
किंवा काही म्हटलं म्हणजे ते लगेच तेच देतील असं काही नाही. आपल्याला संघर्ष करणं आहे, पुढे त्याच्या संदर्भात बऱ्याच गोष्टी बोलणं आहे, चालणं आहे, बऱ्याच भरपूर गोष्टी आहेत त्याच्यात. ज्याप्रमाणे जाहिरात काढण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे, त्याचप्रमाणे वयवाढीसाठी पण अजूनही संघर्ष करावा लागणार आहे. मग याचं उत्तर काय दिलं त्यांनी? साहेबांनी ही नम्र विनंती, आपला विश्वास यमकिनकर, सर्व पोलीस भरती करणारे विद्यार्थी महाराष्ट्र राज्य. ओके, ठीक आहे. याच्यानंतर साहेबांनी याच्यावरती काय उत्तर दिलं, तर त्याच्यात उत्तर जे होतं फार सकारात्मक होतं. माननीय गृहमंत्री साहेबांनी ती रिमार्क केलं लगेच, नाही तर त्याच्यावर रिमार्क करत नाही, त्याच्यावर साईन केली आणि ते परिपत्रक जे आहे ते परिपत्रक त्यांनी लगेच त्या ठिकाणी फाईलला लावलं. कारण आमची मुलं त्याच ठिकाणी थांबली होती का हे कुठं देतात परिपत्रक, काय आहे का कोणाकडे, पण ते फाईल मंत्रालय फाईलला लावलं. त्याच्यानंतर लगेच त्यांनी तिथं आदेश दिले का कुठपर्यंत आलेली प्रक्रिया काय ते सगळं मला लगेच त्यांचे कोण असतात त्यांचे असिस्टंट त्यांना लगेच सांगितलं, मुलांदेखत सांगितलं, मुलांसमोर सांगितलं प्रक्रिया कुठपर्यंत मला कळवा. आणि नवीन जी प्रक्रिया चालू आहे त्या प्रक्रियेमध्ये जो काही वयवाढी संदर्भाचा जो विषय, तो विषय त्याच्यामध्ये मान्य करा आणि तो विषय त्याच्यामध्ये ऍड करा. हे पण मी आता मुकुलनी स्वतः मी त्याच्याशी बोललो, हे पण त्यांनी सांगितलेले फडणवीस साहेबांनी स्वतः का वयवाढीचा जो विद्यार्थ्यांचा जो काही विषय तो विषय आधी त्याच्यात क्लिअर करा आणि मगच जाहिरातीला हात घाला किंवा मगच जाहिरात काढा, असं पण त्यांनी त्याच्यामध्ये काय केलेलं आहे प्रॉपरली माहितीमध्ये पूर्णपणे त्यांनी तसं सांगितलेलं आहे लक्षामध्ये. त्यानंतर हे झाल्यानंतर सुद्धा त्यांनी लगेच सांगितलं, स्वतः विद्यार्थ्यांना सांगितलं का तुम्ही पण मंत्रालयातून फॉलोअप घेत चला का कशा पद्धतीने कुठपर्यंत आलेले काय वगैरे, मी तर सगळे आदेश देतोय आणि मी देणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे आदेश कुठपर्यंत निर्गमित होतात त्याचं तुम्ही पण मंत्रालयातून फॉलोअप घेत चला. मग आता आपले काही विद्यार्थी मंत्रालयात जे काही मुंबईचे आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी जातील, फॉलोअप घेतील. ओके, त्या पद्धतीने आपण काम करणार आहे त्या ठिकाणी आलं लक्षामध्ये. त्याचबरोबर मित्रांनो अजून सांगायचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही ती टीम होती काल यांच्यासोबत फडणवीस साहेब जिथं खाली दिसतात ते जो शर्टवाला ब्ल्यू वाला मुकुल किनकरे आणि बाकीचे सगळे विद्यार्थी टीम आहे का जे स्वतः साहेबांशी एवढ्या जवळून बोललेले आहेत आणि साहेबांनी सांगितलेले का तुमच्या भरती संदर्भात सकारात्मक आहे. जेवढ्या लवकरात लवकर आपल्याला ऑनलाईन फॉर्म स्टार्ट करता येतील तेवढ्या लवकरात लवकर आपण ऑनलाईन फॉर्म करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसे सगळे आदेश मी गृह विभागाच्या सचिवापासून अधिकाऱ्यांपर्यंत दिलेले आहेत हे सुद्धा बोललेत. आणि त्यांच्यासोबत जे काही त्यांचे कोण असिस्टंट PA वगैरे त्यांना लगेच सांगितलं का हे लगेच तातडीनं सुरू करा आणि त्याचा फॉलोअप मला रोजच्या रोज द्या. म्हणजे आणि आम्हाला पण विद्यार्थ्यांना पण सांगितलंय की तुम्ही पण त्याचा फॉलोअप घेत चला, हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे एक गोष्ट सांगतो, ही एकच भरती अशी आहे का ही भरती होऊ शकते, कारण याच्यानंतर परत 2-3 वर्ष काय भरती प्रक्रिया होणार नाही. म्हणजे आणि ह्या भरतीमध्ये जास्त अग्रेसिव्ह कोण आहे का ज्या विद्यार्थ्यांचं वय संपलेलं आहे ते विद्यार्थी जास्त अग्रेसिव्ह, कारण त्यांना माहिती बिचारांना जर ही भरती झाली नाही आचारसंहितेच्या अगोदर तर नंतर वय संपलेल्या विद्यार्थ्यांचं फार अवघड होऊ शकतं. त्याच्यामुळे ही विद्यार्थ्यांची जी काही ठपाटेप उठाटेप जी चालू आहे ती याच्यासाठीच चालू आहे. नक्कीच त्याला यश येण्याची शक्यता आहे. पूर्णपणे गृहमंत्री साहेब त्या सगळे जेवढे विषय मांडले त्याला सकारात्मक आहे. पूर्ण परिपत्रक जे काय आपलं निवेदन होतं पूर्ण वाचून दाखवलं त्याच्या स्वतः गृहमंत्री साहेबांनी सुद्धा त्याच्यावरती जोपर्यंत रिमार्क करत नाही, कोणताही मंत्री असेल किंवा जे काय असेल रिमार्क करत नाही तोपर्यंत त्याचं पुढे जात नाही. स्वतः CM साहेबांनी, VCM साहेबांनी, DCM साहेबांनी ते रिमार्क केलेले आहे लक्षामध्ये. म्हणजे ते जर साहेबांची सही त्याच्यावरती आहे म्हणजे त्याची पुढे दखल घेतली जाणार आहे मंत्रालयात. आता मंत्रालयातून फॉलोअप आपल्या 2-4 दिवसामध्ये मंत्रालयातून फॉलोअप घ्यावं लागणार आहे. आज हे तारीख 4-10 दिवसामध्ये आचारसंहिता महाराष्ट्रामध्ये लागते. आचारसंहिता एकदा लागली की मग जाहिरात डायरेक्ट नंतर नाही येऊ शकते आलं लक्षामध्ये. त्याच्या अगोदर जाहिरातून ऑनलाईन फॉर्म भरून घेणं इतपत शक्य. आपल्याला माहिती भरते तर काही होणार नाही, फक्त ऑनलाईन फॉर्म भरून घेणं हेच महत्वाचं आहे. तत्पूर्वी मित्रांनो थोडंसं थांबतो मी, परत एकदा आपल्या विषयाकडे येतोय. मी माझे जे विद्यार्थी मित्र आहेत का जे पोलीस भरतीची तयारी करतायत त्या माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांसाठी मी एक नवीन बॅच सांगतोय तुमच्यासाठी. अतिशय महत्त्वाची अशी बॅच असणार आहे मित्रांनो. ती बॅच म्हणजे मित्रांनो पोलीस भरतीची स्वप्न खाकी बॅच, ऑनलाईन बॅच असणार मित्रांनो. पोलीस भरतीला PSI शिकवणारे महाराष्ट्रातली एकमेव बॅच आहे. आमचे मार्गदर्शक सहकारी मित्र विठ्ठल बडे सर यांची ही बॅच आहे मित्रांनो. बेसिक टू ॲडव्हान्स लाईव्ह प्लस रेकॉर्ड कालावधी 8 महिने अभ्यास यशस्वी शिक्षक 44,000 पुस्तकापेक्षा डिटेल बॅच मध्ये उपलब्ध असणार. 12,000 पोलीस भरतीसाठी आगामी होणार जे आता काय आपला विषय चाललाय तो पोलीस भरतीसाठी त्यासाठीची जी बॅच आहे अतिशय महत्वाची बॅच आहे मित्रांनो. बॅचची फी तसं खरं तर 1,000 रुपये फी आहे, मात्र सध्या ऑफरमध्ये तुम्ही ती बॅच फक्त 200 रुपयामध्ये खरेदी करू शकता, जास्त नाही. त्यासाठी काय करायचं मित्रांनो 9158585909ला तुम्ही मेसेज करायचा. हा माझा नंबर नाही, हा सरांचा नंबर आहे. त्याच्यावरती मेसेज करायचा ऍडमिशन म्हणून आणि महाराष्ट्र अकॅडमी या ऍप गुगल पेला जाऊन आपलं प्ले स्टोअरला जाऊन ते ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे आणि 200 रुपयामध्ये बॅचचा आनंद घ्यायचा तब्बल 8 महिन्यासाठी.
आणि माझा नंबर आणि बॅचची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी माहिती मी बॅचची खाली दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नक्की बॅच खरेदी करा, स्वप्न खाकीची बॅच, आणि आपलं स्वप्न खाकीच्या बॅच सोबत पूर्ण करा. चला तर मग आपण आपल्या मूळ विषयावर होतो. रोहित दादांना सुद्धा काल त्यांनी निवेदनं त्या प्रमाणात दिलेली आहेत. त्या ठिकाणी रोहित दादांना सुद्धा निवेदनं दिलेली आहेत. आलं लक्षामध्ये. म्हणजे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे की नवीन जाहिरात आणि वयवाढ बद्दल गृहमंत्री साहेब काय बोलले वगैरे या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. म्हणजे जे काही गृहमंत्री साहेब आहेत ते सगळे सध्या काय पूर्णपणे त्याच्या संदर्भात काय पूर्णपणे सकारात्मक आहे. आता राहिला प्रश्न मला जे बोलायचं ते म्हणजे वयवाढ नक्की कोणाला भेटणार. 87, 88, 89, 90, 91 वाला सेफ बसतो. 91 वाल्याला काहीच अडचण येत नाही. लक्षात ठेवा, 91 वाल्याला 23च्या नुसार सुद्धा 91 वाल्याला काही अडचण येत नाही. 22-23 जर केलं तर 90 वाल्याला काही अडचण येत नाही. लक्षात ठेवा, 90 वाल्याला सुद्धा अडचण येणार नाही. मग 22-23 जर केलं तर 90 वाला बी काही महिन्यातला 90 वाला सुद्धा त्या ठिकाणी बसू शकतो. मात्र त्याच्यानंतर म्हणजे 89, 88 आणि 87 यांचं थोडंसं वय जास्त बसू शकतं. आणि जो सामान्य प्रशासन विभागाचा जो वयवाढीचा जो राजपत्रित एक GR आला होता, त्या GR मध्ये त्यांनी जे 2 वर्षाची अट शिथिलता केली ती 2 वर्षाची अट ज्या दिवशी निर्णय होईल त्याच्या मागे 2 वर्षे अट शिथिल पुढे 2 वर्ष टाकायचे असतात. म्हणजे जर आज निर्णय झाला तर आज 24 आहे, म्हणजे 24 आणि 23 लयच झालं तर 22 पर्यंत ज्यांचं वय 22-23 ला संपले, एक 23-24 ला 22 ला संपले त्यांना एक संधी मिळू शकते. मात्र ज्यांचं वय 2020 ला संपले, डायरेक्ट 21 ला संपले, डायरेक्ट काहींचं 19 ला संपले, त्यांना संधी मिळणं फार या ठिकाणी अवघड आहे. मात्र मी त्यांच्याशी पण बोललो का त्यांना सांगितलं का प्रयत्न करताना शक्यतो सर्वांसाठीच करा, जे काही देतील ते देतील त्यात वाद नाही. पण शक्यतो जे हे पण विद्यार्थी माझ्यासोबत आझाद मैदानाला होते, माझ्यासोबत पुण्यात पण हे विद्यार्थी आंदोलनाला होते, त्याच्यामुळे त्यांना हे पण मी त्याच्या आधी सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याचं पण काही अडचण येणार नाही. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला एकच वेट करावं लागणार आहे, कारण की जाहिरात कधी येईल आणि जाहिरात आली तरी लक्षात ठेवा, जाहिरात आली तर वयवाढी संदर्भातला त्याच्यामध्ये मुद्दा आलाच पाहिजे आणि तो मुद्दा येऊनच जाहिरात आली पाहिजे. आणि कुठल्याही प्रकारची जाहिरात येण्यापूर्वी आपल्याला वयवाढी संदर्भातला जो GR आहे का तो GR प्रसिद्ध झाला पाहिजे. का ज्या GR ची डेट असेल 31 मार्च 2024 किंवा 31 डिसेंबर 2024च्या आत ज्या विद्यार्थ्यांचं वय संपेल आहे त्या विद्यार्थ्यांना एक विशेष संधी देण्यात येत आहे. असं ज्यावेळेस त्या GR मध्ये येईल त्याच वेळेस खऱ्या अर्थाने आपला विजय असेल आणि त्याच खऱ्या अर्थाने आपल्याला फॉर्म भरते. नाहीतर जाहिरात येऊन आपले जे काही 50,000 लाख लोक आहेत त्यांना त्याचा फायदा होणार नाही. वयवाढीवरती जर निर्णय झाला नाही तर तो निर्णय होणं महत्वाचं आहे लक्षामध्ये. आणि आता आपल्या हातात फक्त 10 दिवस, त्याच्यामुळे भरपूर विद्यार्थी प्रत्येक ठिकाणी निवेदनं देतात. आपल्या पद्धतीनं आपल्या परीने निवेदनं द्या, मात्र त्या निवेदनामधून देत असताना आपल्याला त्याचा पूर्णपणे फायदा पण झाला पाहिजे. त्या निवेदनांचं पूर्णपणे त्याचं नोंद पण झाली पाहिजे, त्याची नोंद पण घेतली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने पाहत चला आणि देत चला. आलं लक्षामध्ये. आणि आपापल्या रोजच्या अपडेट ज्या काही असतील त्या पूर्ण अपडेट मला कळवत चला, जेणेकरून मी रोजच्या रोज असे महत्त्वाचे व्हिडिओ देऊन तुम्हाला थोडी जागरूकता राहील त्याच्यामध्ये का बहुत चाललेले आपणच एकटं करत नाही, सगळीकडे करतायत, महाराष्ट्रामध्ये सगळे विद्यार्थी करते, त्यामधून समजेल. ओके, ठीक आहे मित्रांनो, मी आता थांबतोय. भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये घेऊन. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. भेटूया परत पुढच्या नवीन. जय हिंद, जय भारत.